धनत्रयोदशी हा सण 18 ऑक्टोबर रोजी येत असून या दिवशी धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते। धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त नेमका कोणता आहे, पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे, खरेदीसाठी शुभमुहूर्त कोणता आहे, याशिवाय यातील शुभयोग कोणते आहेत, या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। याशिवाय यमदीपदान कधी आणि कोणत्या वेळेत करावं, कोणत्या दिशेला करावं, किती दिवे या दिवशी लावायचे आहेत, या संदर्भातील सुद्धा संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। शिवाय कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात वसुबारसपासून होते, जी 17 ऑक्टोबर रोजी आहे आणि 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी येत आहे। धनत्रयोदशी दुपारी 12:18 सुरू होऊन 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1:51 संपणार आहे। यामधील प्रदोष काळ हा संध्याकाळी 5:48 ते रात्री 8:19 असणार आहे आणि यमदीपदान आपण जे करणार आहोत ते प्रदोष काळात म्हणजेच याच दरम्यान करायचं आहे, 5:48 ते रात्री 8:19 यानंतर तुम्हाला जर शुभ खरेदी करायची असेल तर त्यासाठी अभिजित मुहूर्त हा 11:43 ते दुपारी 12:29 असणार आहे। लाभ मुहूर्त हा 1:32 ते दुपारी 2:57 असणार आहे। अमृत मुहूर्त हा दुपारी 2:57 ते दुपारी 4:23 असणार आहे। आणि याशिवाय शुभयोग जर तुम्हाला ब्रह्मयोग हवा असेल तर 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:48 ते 19 ऑक्टोबर सकाळी 1:47 असणार आहे। आणि इंद्र मुहूर्त हा 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:47 ते 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 2:04 असणार आहे। धनत्रयोदशीची पूजा ही अगदी साधी आणि सोपी असते। या दिवशी देवाला म्हणजेच धन्वंतरी परमेश्वराला आपण धने आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करत असतो। यासाठी मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे। तुम्ही आपल्या घरातील थोडेसे तांदूळ घेऊन मग त्याचं अष्टदल कमळ तयार करायचं आहे। त्याच्यावर हळद आणि कुंकू वाहायचं आहे। यानंतर घरातली एखादा कलश घ्यायचा आहे। हा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे। यामध्ये सुपारी, दुर्वा, पैसा घालून हळद कुंकू वाहून हा जो कलश आहे तो अष्टदल कमळावर आपल्याला ठेवून द्यायचा आहे। यामध्ये तुम्ही नागिणीची पानं किंवा आंब्याची पानं घातलीत तरीसुद्धा चालेल। ती 5-7 अशा प्रकारे असावीत। यानंतर यावरती तुम्हाला एखादा नारळ ठेवून द्यायचा आहे। केशरी नारळ असेल तर तो अधिक उत्तम मानला जाईल। यानंतर तुमच्याकडे धन्वंतरी देवाची जर मूर्ती असेल तर ती स्थापन करून घ्यायची आहे किंवा प्रतिमा असेल तर ती स्थापन करून घ्या। यानंतर गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा आपल्याला स्थापन करून घ्यायची आहे, कारण कोणत्याही पूजेसाठी सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना मान देत असतो आणि म्हणूनच गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे। यानंतर बाळ श्रीकृष्ण तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे धन्वंतरी देवाची मूर्ती, प्रतिमा काहीही नसेल तर बाळकृष्ण ठेवलात तरीसुद्धा चालणार आहे। आता धन्वंतरी देवता म्हणजेच आपली आयुर्वेदामध्ये त्यांचं विशेष असं महत्त्व असतं। जे काही आपली औषधं आहेत ती धन्वंतरी देवतेमुळे आहेत आणि त्यामुळे त्यांना मान देण्यासाठी या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही औषधी असतील, मग अगदी साधी सोपी आयुर्वेदातली इलायची का असेना, अद्रक असेना, या गोष्टी घेऊन त्यांचंसुद्धा तुम्ही पूजा करायची आहे। खारीक, खोबरं किंवा लवंग, दालचिनी यांसारख्या वस्तूची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। यानंतर प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळी मगाशी सांगितल्याप्रमाणे 5:48 किंवा रात्री 8:19 आतमध्येच आपल्याला यमदीपदान करायचं आहे। आता हे यमदीपदान का करावं? यमदीपदान केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणावरही संकट येत नाही, अपमृत्यू येत नाही, कोणतेही वाईट गोष्टींचं आपल्या घरावर प्रभाव पडत नाही। त्यामुळे आवश्यक या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं आहे। यमदीपदान करताना जे काही आपण दीप तयार करणार आहोत त्याच्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये मीठ न घालता हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे। याचा तुम्ही असा 4 वातीचा दिवा तयार करू शकता किंवा एक मोठा दिवा तयार केला तरीसुद्धा चालेल। यानंतर त्याच गव्हाच्या पिठाचे 2 मुटके आपल्याला या दिव्याच्या बाजूला ठेवून द्यायचे आहेत।
ते 2 मुटके म्हणजेच बळी मानले जातात आणि त्यामुळेच या मुटक्यांनासुद्धा या दिवशी विशेष असा मान दिला जातो. या दिव्यामध्ये विशेषतः आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीसुद्धा चालेल. असा 4 दिव्यांची वात तुम्हाला तयार करून घ्यायची आहे किंवा एक वात लावली तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीची वात लावून हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा असेल. जर तुमचं एकच दिशेला वात आहे तर तुम्ही ती दक्षिण दिशेला करून ठेवा. असा चौमुखी दिवा केला आणि तो दक्षिण दिशेला ठेवून दिला तरीसुद्धा चालेल. यासाठी एखादी छोटीशी ताट किंवा प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये खाली तांदूळ पसरवून घ्या, त्यावर हळद कुंकू अर्पण करा. यानंतर त्याच्यावर आपण बनवलेला गव्हाच्या पिठाचा दिवा ठेवून द्यायचा आहे. बाजूला 2 मुटके ठेवून द्यायचे आहेत, त्यांच्यावर सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि यमदेवतेला नमस्कार करून दक्षिण दिशेला हा दिवा आपल्याला स्थापित करून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी या दिव्याला हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे आणि हा दिवा ज्या ठिकाणी कोणी येत जात नसेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवून दिलात तरीसुद्धा चालेल किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिलात तरीसुद्धा चालेल. यामध्ये तुम्ही काळे तीळसुद्धा टाकू शकता. काळे तीळ टाकल्यामुळे यमतर्पणाचा सुद्धा तुम्हाला विशेष असा लाभ होणार आहे. याशिवाय धनत्रयोदशी हा दिवस धण्यासाठी अतिशय विशेष मानला जातो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले धन म्हणजे संपत्ती याची सुद्धा या दिवशी विशेष अशी पूजा करायची आहे. धन्वंतरी देवतेला गुळ आणि धण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही बत्ताशे आणि लाह्या ह्यांचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालणार आहे. धनत्रयोदशी ही तिथी त्रयोदशी असल्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. यांपैकी काही दिवे आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये म्हणजेच देवांजवळ प्रज्वलित करायचे आहे. काही दिवे तुळशीजवळ, काही घराच्या बाहेर, काही स्वयंपाकघरात असे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं 13 दिवेचं दान तुम्ही जर केलं तर तुम्हाला ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळी हा यमदीपदानसुद्धा करायचा आहे. यमाला जेव्हा आपण हा दिवा दाखवतो आणि त्यांना प्रार्थना करतो त्यावेळी आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीवर अपमृत्यूचं संकट येत नाही. याशिवाय आपण लक्ष्मीपूजनामध्ये जी केरसुणी, छोटी केरसुणी ठेवत असतो, ही केरसुणीसुद्धा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवणारी जी केरसुणी आहे ती चुकूनसुद्धा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला खरेदी करायची नाही, तर ती आदल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला खरेदी करून ठेवायची आहे. या वर्षीची म्हणजेच 2025 या वर्षीची धनत्रयोदशीला खूप शुभयोग बनत आहेत आणि यावर्षी धनत्रयोदशीला ब्रह्मयोग हा अतिशय दुर्मिळ योग तयार झाला आहे, जो अगदी उशिरापर्यंत राहणार आहे आणि तो योग तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितला आहे. या योगांच्या परिणामामुळे तुम्ही या दिवशी जे काही विशेष खरेदी करणार आहात त्याचा विशेष असा लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि पैशांच्या अडचणी दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं आणि याच दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता. या तिथीला धनाचे देव कुबेर यांची सुद्धा पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी जर तुम्ही अशा पद्धतीनं जर पूजा केलीत तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते आणि त्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने पूजा केली तर त्याचे नक्कीच लाभ तुम्हाला प्राप्त होतील. तर मग मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांबरोबर शेअर करा, कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.